आम्ही असोसिएकर चषकामध्ये करूयात. मोस्ट मोस्ट वेलकम. थँक्यू सो मच. उपस्थित सर्व लाडक्या दर्दी क्रीडा रसिकांचं, पाहुण्यांचं, खेळाडूंचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. आपण पाहता मयूरदादा प्रतिष्ठान क्रिकेट संघ असोसिए आणि ग्रामस्थ मंडळ असोसिए यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही असोसिएकर चषक 2025 पहिलं पर्व यातच सर्व आणि 7 स्टार लाईव्ह वर जे प्रेक्षक आमच्यासोबत जोडले गेले त्या सर्वांचं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. मॅचला होते सुरुवात. बॅटिंग करण्यासाठी सर्वप्रथम 2 सलामीचे बॅटर्स दिनेश आणि विठ्ठल आपण पाहताय. मयूरदादा प्रतिष्ठान असोसिए ब संघ त्यांच्या विपक्षामध्ये स्वामी साई 11 पारतळे हा संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आणि मॅचला आपण करतोय सुरुवात. टाइमर सेट करतो आम्ही. पारतळे संघ मगाशी देखील तुम्हाला सांगितलं गेलंय की वेळेच्या बाबतीत बंधन आहेत प्रत्येक टीमला. पहिला षटक घेऊन सज्ज होते गोलंदाज आपण पाहताय. पारतळे संघ आपला 12वा खेळाडू डगआउट मध्ये आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा. भूषण करतोय डावा. सुरुवात. टाइम स्टार्ट होतोय. 9:52 पारतळे संघ तुम्हाला मी टाइम सेट करतोय आणि मॅचला आपण करतोय सुरुवात. टाइमर सेट झाला. पहिले 3 षटक तुम्हाला 15 मिनिटांमध्ये एनी हाऊ कंप्लीट करावे लागतील. 2 खेळाडू तट सकाळच्या बाहेर. पहिलं पॉवर प्लेचं षटक सध्या आपण अनुभवता. भूषण गोलंदाजीसाठी सज्ज होते. पहिला बॉल. पहिलाच बॉल कट केला. रन घेण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट केला गेला परंतु यशस्वीरित्या ही सिंगल कंप्लीट केली गेली. पहिल्याच बॉलवर श्री गणेश होतोय. पहिल्याच बॉलवर अकाउंट ओपन झालं यावेळी मयूरदादा प्रतिष्ठान असोसिए बस संघाचा. असोसिए संघ यजमान संघ भरपूर चांगलं नियोजन त्यांच्या माध्यमातून आपण पाहताय आणि आज असोसिएकर भरपूर मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. आपल्या टीमच्या या शिलेदारांना सहकार्य करण्यासाठी गॅप मध्ये कव्हरला दर्शनीय कव्हर ड्राईव्ह. फलंदाज दिनेशच्या बॅट मधून आला हा दमदार चौकार. सुपर शॉट विथ द टर्न. बॉलच्या मेरिटवर फटका कव्हरला. चौकार सजवला दिनेशनं. जसा चौकार आला इथे आपण पाहताय टॅनचा गजर. ही असते गावाच्या नावाची ओढ. ही असते गावाच्या अस्मितेची ओढ. गावावरचं प्रेम असं. पुन्हा शकता त्याच दिशेला फटका. यावी इनफिल्ड मध्ये भरपूर चांगली फिल्डिंग परंतु नो बॉलचा इशारा अंपायरच्या माध्यमातून आला. एक्स्ट्रा रन ओव्हर स्टेपिंग त्या ठिकाणी भूषणच्या माध्यमातून आणि 1+1 2 धावा स्कोर कार्ड मध्ये होतील. 8 धावा संख्या स्कोर बोर्डवर 7 आपण पाहताय. भरपूर मोठ्या संख्येने असोसिएकर सध्या उपस्थित आहेत आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी. आणि टेनिस बॉल क्रिकेट मध्ये हे चित्र नेहमीच आपण पाहतो. इमोशनल असतं, भावनिक असतं टेनिस बॉल क्रिकेट. ज्यावेळी समालोचनाच्या माध्यमातून आपल्या गावाच्या नावाचा उल्लेख होतो ना कोणत्याही मैदानावर त्यावेळी आपोआप पावलं ग्रामस्थांची त्या मैदानाच्या दिशेने वळत असतात. फुल टॉस ऑन साइडला. जबरदस्त फटका. गॅप मध्ये बॉल चाललाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. अंपायर विठ्ठल यांच्या बॅट बद्दल चौकार. अनुभवाची शिदोरी घेऊन आज आपल्या टीमसाठी खूप चांगली बॅटिंग ते करत आहेत. धाव संख्या स्कोर कार्ड वर 11. भूषणच्या विरोधामध्ये आक्रमण केलं गेलंय. फुल लेनचा बॉल होता. मिड ऑफला फिल्डिंग चांगली. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. सन्माननीय मिनेशजी भावार्थी यांच्या माध्यमातून प्रत्येक सिक्सर साठी 500 रुपयाचा कॅश पाहिजे. मयूरदादा प्रतिष्ठान असोसिए बी संघासाठी हे पारितोषिक आहे. शुभागमन झालं आदरणीय जगदीशजी शीद आणि मल्हारजी शीद या दोन्ही मान्यवरांचं. विनंती आपण व्यासपीठावर या. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत.
फटका चांगला आणि डीप मध्ये क्षेत्ररक्षक त्याच्या हातामध्ये राहून बॉल विसावला. इथे पहिल्या विकेटचं पतन. फलंदाज दिनेश बॅक टू द डगआउट. न्यू बॅटर मैदानात रुपेश ज्यानं विराट 18 ही जर्सी परिधान केली आहे आणि कट्टर फॅन असावा विराट कोहलीचा सुद्धा रुपेश मैदानामध्ये एंटर झाला. धावसंख्या स्कोर कार्डवर 12वर 1 आणि ज्या पद्धतीने आम्ही विराटचं नाव घेतलं आमच्या दिशेनं नजरेने रोखलं अंपायर गणेश गायकर यांनी. त्यांच्या सोशल मीडियावर आम्ही नेहमीच पाहतो. ते देखील खूप मोठे फॅन आहेत विराटचे. हॉर्न साइडला पूल करायचा होता. टप्पा पडल्याचा थोडासा खाली राहिला बॉल. पायावर जाऊन परत झाला. एक सिंगल मिनिट पहिल्या षटकाचा केस समाप्त झाला आणि पहिल्या ओव्हरच्या अखेरीस धावसंख्या स्कोर कार्डवर 13वर 1 सध्या स्थिती स्कोर कार्डवर आपण पाहता. पहिल्या षटकाच्या अखेरीस 13 रन स्कोर कार्डवर 5 मिनिटं झाली आहेत. टीम पारतोय. पहिल्या ओव्हर नंतर तुम्हाला मी टाइम बीटर तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. वयाची बंधन आहेत प्रत्येक टीमला. तुम्हाला 20 मिनिटांमध्ये इनिंग कव्हर करायची या गोष्टीकडे लक्ष आपण केंद्रित करा. सेकंड ओव्हर साठी गोलंदाज जगदीश आपल्याला पाहायला मिळतोय. हाफ ट्रॅकर होता. मिस्टॅमिक या फटका स्वतः गोलंदाज बॉल पर्यंत पोहोचलेत आणि इथे रुपेशच्या विकेटचं पतन. दुसरा धक्का लागतोय मयूरदादा प्रतिष्ठान असोसिएट बस संघ. तेरावर 2 सध्या स्कोर कार्ड आपण पाहता. षटक क्रमांक 2 सके सध्या सूर्य मैदानामध्ये. हा फटका कव्हरला आपण पाहताय. टीप मध्ये क्षेत्ररक्षक त्याच्या आवाक्याच्या बाहेर परंतु दुसरा क्षेत्ररक्षक आला आणि दोन्ही खेळाडू एका साइडला आहेत. रनआउटची संधी आपण पाहताय. एकच रन इथे मिळते. धावसंख्या 1 ने पुढे जात स्कोर काढून धावसंख्या आपण पाहताय 14. 14 रन्स ऑन बोर्ड. जगदीश सध्या सेकंड ओव्हर हाताळतोय. 14 धावा स्कोर कार्डवर. हलक्यातनं कट केलाय. शॉर्ट थर्ड मानला. छान क्षेत्ररक्षण. भरपूर चांगला स्टॉप आपण पाहताय. इथे देखील एकच एक्सपिरियन्स आहे विठ्ठल यांच्याकडे आणि भरपूर चांगली बॅटिंग ते करतात. 4 बॉलचा सामना त्याने केला. 7 धावा संख्येवर ते खेळतात. पहिल्या ओव्हरमध्ये 13 रन्स होतात. सेकंड ओव्हर मध्ये सध्या कुठेतरी इकॉनॉमिकल गोलंदाजी जगदीश यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. समोर फटका डाऊन द ग्राउंड. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. बॉल पर्यंत पोहोचले. चांगली फिल्डिंग. एकच धाव इथे मिळते. दोघांमध्ये पुन्हा एकदा दुसरा रन घेण्याचा प्रयत्न आणि तो यशस्वी राहिलाय का प्रश्न हो. यस. दुसरी धाव रिस्की होती आणि ती कम्प्लीट देखील केल्या. गुड रन बिटवीन द विकेट दोन्ही बॅटर्स मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. धाव संख्या स्कोर कार्डवर 17. 17 रन्स ऑन बोर्ड. 2 विकेट्स आतापर्यंत गमावले असोसिएट बस संघानं. टॉस जिंकला स्वामी साई 11 पारताय संघानं. हा दूरवर ठेवला भरपूर. पंच
इशारा करतात प्रवीण विषय. हो यस इट इज अ व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन स्कोर कार्ड मध्ये होतं ऍड. 18 धावा स्कोर बोर्ड मध्ये. षटक क्रमांक 2 चा खेळ सध्या सुरू आहे मैदानात मध्ये. आणि कॅप्टनने सांगितलं की मी प्रथमताच ओव्हरआर्म क्रिकेटचा सामना खेळतोय. अंडरआर्म क्रिकेट आम्ही भरपूर गाजवलंय. फुल लेनचा बॉल समोर टर्न केला. ऑफ ड्राईव्ह लॉंग ऑफला कॅड आहे. एकच धाव तिथे मिळते. धावसंख्या एक पुढे जाईल 19 आणि पहिल्या फेरीतील अंतिम सामना थोड्याच वेळात आपल्या समोर टॉस होईल, ज्यामध्ये वांजळे विपक्ष सरगाव ब अशी लढत. दोन्ही टीमचे कॅप्टन इनिंग ब्रेक मध्ये आपण सज्ज राहायचंय. एका बाजूला वांजळे, त्यांच्या विपक्षामध्ये सरगाव ब अशी प्राथमिक फेरीतील अंतिम लढत. चांगला बॉल आहे. टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला, वेगानं बीट केलाय. 2 ओव्हरचा यशस्वी खेळ झालाय. धावसंख्या 19 वर 2 सध्या स्थिती आपण पाहता. आणि स्टॉपवॉच सुरू आहे. टीम पारतळे हे षटक तुम्हाला इमिडिएटली सुरू करायचं आहे. आणि सहावा स्कोर कार्डवर षटक क्रमांक 3 घेऊन सध्या गोलंदाज आपण पाहत आहे. जयवंत आलेत फार एंडकडनं. यानंतर प्राथमिक फेरीतील अंतिम लढत असणार आहे सरगाव ब आणि वांजले. चला पारतोय संघ, तुमचा स्टॉप वॉच सुरू आहे मित्रांनो. सातत्यानं वेळेच्या सूचना समावेशाच्या माध्यमातून देणं योग्य वाटत नाही. प्रत्येक टीमला विनंती असेल. पहिलाच बॉल हात मध्ये आला. अख्खू टप्पा, चौथा बॉल डॉट बॉल. जयवंतात फार एंडकडनं गोलंदाजी आपण पाहत आहे. षटक क्रमांक 3. धावसंख्या थोडीशी स्थिरावल्या. पहिल्या ओव्हर मध्ये 13 होत्या, दुसऱ्या ओव्हर मध्ये फक्त 6 आल्या. 19 आणि तिसऱ्या ओव्हरचा पहिला बॉल देखील डॉट आपण पाहता. आणि या ठिकाणी विशालजी घोडविंद मान्यवरांचं शुभागमन झालं, त्याला विनंती करतो या आपण व्यासपीठावर. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. शरीराचा वेध घेणारा बॉल होता. लेग पायची धावा. धावसंख्या एक पुढे स्कोर कार्डवर 20. 20 रन्स ऑन स्कोर बोर्ड. 20 धावा सध्या स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळतात. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये मयूरदादा प्रतिष्ठान असोसे बस संघ सध्या बॅटिंग करतोय. विठ्ठलात ओपनिंगला गेलात. एक चौकार त्यांच्या बॅटमध्ये आपण पाहिला. खूप चांगली बॅटिंग त्यांनी केली आहे. इथे 1 रन घेतली बाईची. आणि तिसऱ्या पंचांकडे रनआउट साठी देखील त्या ठिकाणी आपण पाहताय. तिसरे पंच फेअर बॉल आहे, परंतु बाईची वाईट बॉल आहे. ओके, वाईट बॉल आहे आणि त्यानंतर बाईची रन घेण्यासाठी आपण पाहता तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय गेलाय. बॅट फलंदाज बाद आहेत रनआउट स्वरूपात, कारण भरपूर वेळ हवेमध्ये होती बॅट. त्यामुळे एकच रन या ठिकाणी ग्राह्य धरली जाईल वाईटची. धावसंख्या 21. वाईट रन आहे, परंतु रनआउटच्या स्वरूपात विकेटचं पतन झालं. प्रदीप बाद झाला. नवीन फलंदाज तानाजी गेलाय मैदानाच्या आतमध्ये.
हा बॉल चांगला, लाईन अँड लेन चांगली इथे. नवीन फलंदाज तानाजी पहिलाच बॉल बॅट फिरवली होती. बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आणि इथे आपण पाहताय हा रनआउट दाखवला जातोय. भरपूर वेळ हवेमध्ये होते बॅट. बॅट ग्राउंडिंग करण्याची एक टेक्निक असते, ही अवगत असणं आवश्यक असतं. ॲज अ बॅटर ज्यावेळी तुम्ही रिस्की रन घेत असता. समोर डाऊन द ग्राउंड, बॅक टू द बॉलर. हा फटका, एक रन त्या ठिकाणी घेतली गेली आहे. धावसंख्या एकने पुढे जाईल. 22 संत आणि शांत सध्या स्कोर कार्ड असोसिएट बी टीमचा आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3 चा केस सुरू आहे. इनिंग ब्रेक मध्ये सरगाव ब आणि वांजळे दोन्ही टीमचे कॅप्टन आपण उपस्थित राहायचंय. टॉस केला जाईल. समोर हा फटका चांगला. इथे देखील मिड ऑफला खेळाडू आहेत. मिड ऑफला प्रोटेक्शन आहे. एक सिंगल तिथे मिळते. सिंगल डबल रन्स येतात. पहिल्या ओव्हर मध्ये 13 होता. 2 चौकार पाहिले, परंतु बऱ्याच अवधीनंतर चौकार किंवा एखादा षटकार मोठा फटका पाहायला मिळाला नाहीये. धावसंख्या 23 वर 3 सध्या स्कोर कार्ड. आम्ही असोसिएट चषकामध्ये यजमान संघ चौथ्या सामन्यामध्ये खेळतोय. समोर पारतळे संघ आहे, स्वामी साई 11 पारतळे. इनसाइड एज आणि बॉल सर्व विकेट वरून आदळला. त्रिफलाचे तानाजी बॅक टू द डगआउट. आपण व्यासपीठावर जाऊयात. काही शुभ सन्मानात या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आदरणीय मोरेश्वरजी घावट साहेब उपस्थित. त्यांचा शुभ सन्मान विनंती करतोय भावेश तारमय. आपल्या शुभ हस्ते आपण मोरेश्वरजी घावट यांचा यथोचित मानसन्मान करायचा. व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचा शुभ सन्मान आपण करतोय. मोरेश्वरजी घावट यांचा शुभ सन्मान केला जातोय भावेशजी तारमय यांच्या शुभ हस्ते. चला मॅच सुरू ठेवा. पारतोय संघ. त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित आदरणीय व्यासपीठावर उपस्थित आदरणीय हेमंतजी धामोळे यांचा शुभ सन्मान मी राहुल तारमळे यांना विनंती करतोय. ओव्हर हेमंत धामोळे यांचा शुभ सन्मान राहुल तारमळे यांच्या शुभ हस्ते मी राहुल तारमळे यांना विनंती करतोय आपण हेमंत धामोळे यांचा शुभ सन्मान करायचा. वाईट बॉल आला. रनचा प्रयत्न आहे. भरदा वेगाने रन कंप्लीट केली. अवसंख्या स्कोर कार्डवर आपण पाहता 26. त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित आदरणीय जगदीशजी शीद यांचा शुभ सन्मान मिनेश भावारते यांना विनंती करतो आपण जगदीशजी शीद यांचा शुभ सन्मान करायचा. मिनेश भावारते यांच्या शुभ हस्ते जगदीशजी शीद यांचा शुभ सन्मान आपण करतोय. 26 धावा झाल्या स्कोर कार्डवर आपण पाहताय. 26 रन्स ऑन बोर्ड 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित आदरणीय मल्हारी शीद यांचा शुभ सन्मान भावेश एगडे यांना विनंती करतो आपण मल्हारी शीद यांचा शुभ सन्मान करायचा. मल्हारी शीद यांचा शुभ सन्मान भावेश एगडे यांच्या शुभ हस्ते आपण करतोय. त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित आदरणीय राजारामजी तारमळे यांचा शुभ सन्मान संदीप सासे यांना विनंती करतो आपण राजारामजी तारमळे यांचा शुभ सन्मान करायचा. हा वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन स्कोर कार्ड मध्ये होईल. 8 धावसंख्या 28. शेवटचं षटक सुरू आहे. भावेश योग्य टप्प्यावर एक गोलंदाजी करणं आवश्यक असतं. जरी तुमच्याकडे गती कमी असेल
परंतु टप्पा जो आहे ना तो योग्य असायला हवा, स्टंपच्या थोडासा बाहेर. हॉर्न साइडला पूल केला, फटका उंच हवेमध्ये गेला आणि त्या ठिकाणी झेल पकडला, फलंदाज बाद. धन्यवाद. पुनश्च एकदा सर्व मान्यवरांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. अठ्ठावीस या धावत संख्येवर 5 विकेट गमावले आतापर्यंत. नवीन फलंदाज सागर, यावेळी चांगला टप्पा हाताळला भावेशनं. मगाशी आपण पाहिलं तर भरपूर ऑप्शनच्या बाहेर हाताळत होता. गती कमी असेल चालेल, योग्य टप्पा येणं आवश्यक असतं. याच इथे देखील ॲक्युरेसी आपण पाहताय भावेश याची. हा देखील डॉट बॉल आपण पाहताय. हे देखील इकॉनॉमिकल षटक. स्वामी साई पारतय हा संघ सध्या आपण पाहताय, भरपूर चांगली गोलंदाजी करतोय. इथे देखील झेलची संधी आणि विकेटचं पतन. शॉट फाईन एकला पकडला झेल. 1 मोर विकेट डाऊन, फलंदाज बाद. आणि ओपनिंग बॅटर विठ्ठल यांचं कौतुक करायला हवं. 8 बॉल मध्ये 11 रन, चांगले शॉट सिलेक्शन, एक चौकार त्यांच्या बॅट मध्ये आपण पाहिलं आणि खूप चांगली कामगिरी त्यांनी केली या मॅच मध्ये. 28 मधला वैयक्तिक 11 रन्स त्यांच्या एकट्याच्या. शेवटचा बॉल इथे विकेट आणि 28 धावा संख्येवर डाव संपला. 29चं टार्गेट आहे या मॅच मध्ये स्वामी साई 11 पारतय संघासमोर. टॉस कडे आपण जाऊयात. चला टॉस साठी यायचंय. सरळगाव ब संघ आणि वांजळे संघाचे कॅप्टन
सरळगाव ब आणि वांजरे अशी मॅच तुम्हाला प्राथमिक फेरीतील अंतिम लढत पाहायला मिळेल. तत्पूर्वी चालू सामन्याकडे आपण जाऊयात, ज्या ठिकाणी 29 धावसंख्येचं टार्गेट या मॅच मध्ये सेट केलं. चला मॅचला सुरुवात करायची आहे. पहिलं षटक घेऊन निखिल आपण पाहता सज्ज होतोय. स्ट्राईक एंडला मेघराज आणि जयराज अशी जोडी आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. चला टाइम सेट करतोय आम्ही. असोसे प्रसंग आपला देखील 29 ची आवश्यकता या मॅच मध्ये. निखिल सज्ज होते पहिले षटक घेऊन. स्ट्राईक एंडला फलंदाज मेघराज. पॉवर प्लेचं षटक. 2 खेळाडू तटी सकच्या बाहेर. सामन्याला होते सुरुवात. निखिल यांनी जर विकेट प्राप्त केली तर महेंद्र सोनवणे यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज. पहिलाच बॉल हवेमध्ये. कॅप मध्ये चालला बॉल मागे. खलीचा खेळाडू थोडासा संभ्रमित झाला. 2 धावा या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण होतात. 2 धावेने दाफला की ते आपण पाहता शुभारंभ होत असताना पारतय संघ. स्वामीचा 11 पारतय. चला सामना सुरू करायचा आहे. धावसंख्या 2 आहे स्कोर कार्डवर. निखिल सज्ज होता पुन्हा एकदा. शफल होऊन ऑनसाइडला कॅच होता. डाव्या स्ट्रीच्या बाहेरचा बॉल आहे. पंच दर्शवतात वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन स्कोर कार्ड मध्ये होईल. धावसंख्या 3 रन्स ऑन बोर्ड. 3 धावा सध्या स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळतात. हॉर्न साइडला उडवला. उंच गेला आणि डिस्टन्स कव्हर केलंय, परंतु ते एक टप्प्यानं असं प्रथम दर्शनी वाटतंय. बॉल चौकार. पण संख्या 7. मेघराजच्या बॅट मधला आला. उत्तुंग उंच गेला होता फटका. स्विंगाना मिस. टप्पा पडला पहा. काय लेग ब्रेक होता. फिरवला अक्षरशः. चांगला बॉल होता. टप्पा पडला. त्यानंतर बॉलला टर्न केलं. बाहेरच्या दिशेला वळण घेत असताना बीट झाला. स्विंग न बीट केला मेघराजला. पुन्हा एकदा त्याच दिशेने होतो, पण यावी वेट करून मारला आणि कव्हरला झेल टिपला. 30 सकच्या आतमध्ये फलंदाज बाद. परंतु नो बॉलचा इशारा अंपायरच्या माध्यमातून. नो बॉल आहे. सो या 2 धावा इथे मिळतील. 1+1 धावसंख्या 9. पहिलं षटक 2 एक्स्ट्राज आपण पाहिलं. 2 नो. हा फुल टॉस समोर मिडॉनला क्लिअर करत असताना बॉल मागे पाठवला. लॉंग ऑफला चौकार.
आतमध्ये होत आहे, पाहिलं 30 असकच्या आणि त्याच्या डोक्यावरनं फटका टर्न केला चौकारासाठी. 13 धावा स्कोर कार्डवर आपण सध्या पाहता. 13 रन. हुंसा मारला होता टॉप एज आणि इथे काय घडलंय, डोक्यावर जाऊन आदळलाय बॉल कपाळावर. 2 धावा इथे मिळतात आणि हास्यमय सध्या ही घडामोड मैदानामध्ये घडत असताना. धावसंख्या 14 स्कोर कार्डवर. थोडंसं आपण वाद आहे. विराट कोहली सध्या MS धोनीच्या भूमिकेमध्ये होते, परंतु तिथे देखील त्यांना काही जमलं नाही. धावसंख्या 14. वेट करून मारला फटका मिड ऑनला, खालतून गेला बॉल, मिसफील्ड झाला. दुसरा धावेचा प्रयत्न आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होतात. पहिलं षटक समाप्त झालंय आणि धावसंख्या स्कोर कार्डवर 16 विजयासाठी 18 बॉलचा केस शिल्लक, 13 धावांची आवश्यकता आहे. चला वेळ न घेता इमिडिएटली लगेचच क्षेत्र एक गोलंदाज एकत्र येऊ नका असो ब संघ. चला फास्ट खेळा थोडस असोचे बस संघ. 13ची आवश्यकता. प्रदीप साठी देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज. अपीलच करत नाही येत कोणी. 1 रन त्या ठिकाणी कंप्लीट केली आहे. धावसंख्या 1 ने पुढे 17. लेग बाईटचा इशारा अंपायरच्या माध्यमातून आला. गेलो कव्हरला फटका पण 5 एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी 1 सिंगल तिथे कंप्लीट केली आहे. सेकंड ओव्हर प्रदीप सध्या गोलंदाजी हाताळतोय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर कार्डवर 18 धावा सध्या आपण पाहत आहे. हा बॉल सोडून दिला डाव्यास्टीच्या बाहेर आहे. वाईट बॉल घोषित केला पंचांनी. हा बॉल इथे देखील बीट झालेत. विकेट कीपर मागे आहे. थर्ड मॅनला चांगलं प्रोटेक्शन होतं. डावेस्टी पिचिंग करत होता. बॉल लेग बाईटचा इशारा वंस केलेला अंपायरच्या माध्यमातून 1 रन. धावसंख्या 20. आता 15 बॉल मध्ये 9 ची आवश्यकता आहे. या ओव्हर मध्ये प्रदीप चांगली गोलंदाजी करतोय. पॅटचा स्पर्श व्यवस्थितरित्या होत नाही या फलंदाजांना. ऑन साइडला फटका चांगला आहे. कॅप मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक. फिल्डिंग चांगली आहे. 2 धावा इथे कंप्लीट. एकच धाव घेतली. राहुलजी सोकंडे यांचं शुभागमन झालं. या आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. आपण व्यासपीठावर आहे. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. आदरणीय राहुलजी सोकंडे, आम्ही असोसिएकर चषकामध्ये आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. या ओव्हर मध्ये रन्स नाहीयेत. खूप चांगली बॉलिंग केली आहे. हा देखील एक चांगला बॉल बीट केलाय. धावसंख्या 21. विजयासाठी 8 ची आवश्यकता.
13 बॉल 8 रन्सची आवश्यकता. हा फटका जबरदस्त आहे. टाउन द ग्राउंड डीप मध्ये क्षेत्ररक्षक हातामधनं मिस झाला. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला. सिक्सर. आणि आता फक्त 12 बॉल 2 धावांची आवश्यकता. एका बाजूला टीम वांजळे आणि दुसऱ्या बाजूला सरगाव बी अशी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. चला जास्त वेग घेऊ नका. 12 बॉल 2 पाहिजेत. असो बस संघ. आपली स्पर्धा आणि आपल्यालाच वेळ वाचवायचा आहे. सामना फिनिश. सामना जिंकलाय टीम स्वामी साई 11 पारतय. हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम मयूरदादा प्रतिष्ठान असोसे बी. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच कडे आपण जाऊयात. चला 80 कराने लगेचच मैदानाच्या बाहेर निघायचं आणि सरगाव बस संघ आपण आणि वाजे संघ आपण देखील मॅचला सुरुवात करायची आहे.